हॅलो, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज ना मी शेंगा बटाट्याची भाजी करते. हे बघा, शेवग्याच्या शेंगा आणि बटाटे. तर मला लक्षात आलं की आपण दाखवूया म्हणून मी कांदा टाकलाय आणि तेल टाकलंय ह्याच्यामध्ये. हे बघा, इथे कांदा आणि तेल टाकलंय. जवळ घेते आणि तुम्हाला दाखवते. मी वाटण वाटलंय. हे बघा, हे आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण आहे. माझं डिम दिसते काय माहिती नाही. कांद्याला आपल्याला हे झालं आता. कांदा चांगला आपल्याला लाल झालेला आहे. तर मी त्याच्यात ना हे टाकते, हे वाटण टाकते. वाटण म्हणजे कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर मेशी एकत्र वाटलेली आहे, चांगली भाजून. हे असं वाटण चांगलं केलं ना की हा रस्सा खूप छान होतो. रस्सा असा खूप छान होतो. चांगला हा तेलात कांदा भाजायचा. हे भाजलेलंच असतं कांदा खोबरा, पण तरी पण आपण भाजायचं चांगलं. माझ्या ना गॅलरीमुळे ना याच्यामध्ये जरा काळोख येतोय, उजेड आहे ना आता, म्हणजे बरोबर दिसत नाही. असा कांदा म्हणजे तेल सुटेपर्यंत कांदा भाजायचा आपल्याला. म्हणजे याचं तेल सुटलं पाहिजे. हे बघा, असं तेल सुटलं पाहिजे. कांद्याला चांगलं हे तेल सुटलंय. दे रियांशी. रियांशी आमची ना मला काय करायला देत नाही. आपल्याला थोडी एकदम याला भाजीला काही हे नको. आपलं वाटण आणि आपला मालवणी मसाला घातलात ना खूप छान भाजी होती. करण्यावर आहे आपल्या. हे 2 चमचे मी लाल तिखट टाकते. बाकी धनिया पावडर नाही, गरम मसाला नाही, काहीच नाही याच्यात टाकणार आहे. असं परत आपल्याला हे चांगलं तेलामध्ये हे भाजून घ्यायचं. तुम्ही शेंगावडी भाजी एकदम ह्या प्रकारे करून बघा, ह्या मसाल्यामध्ये, वाटणामध्ये. 2 चमचे मी लाल तिखट टाकलं. तर मी टोमॅटो टाकते याच्यामध्ये. टोमॅटो टाकायचा ह्या भाजीला. चांगलं हे हा मसाला भाजला ना की भाजी एकदम छान होते. मी आत्ताच वाटण वाटून घेतलं म्हणून मला दाखवायला पण घाई झाली. माझ्या लक्षात आलं की दाखवूया आपण. बघा, हे असं झालं की आपल्या ह्या मसाल्यामध्ये ना शेंगा आणि बटाटे दोन्ही टाकायचे चांगले धुवून. हे बघा, शेंगाचे मी एवढे तुकडे केलेत. तुकडे करून फ्रीजमध्येच ठेवलेले. आता दोन्ही आपल्याला नुसतं शेंगा नाही करायचे, शेंगा आणि बटाटे करायचे. आमच्याकडे हाच प्रकार खूप आता होतो. मला खूप आवडतं शेंगा आणि हे बटाटे. आपल्याला चांगलं हे करून घ्यायचे. आपल्याला वाटण किती पाहिजे, कारण की ह्याला थोडासा रस्सा ठेवायचा असतो. त्या भाजीला थोडासा रस्सा पाहिजे, तरच भाजी अशी छान लागते. ही आता चांगली आपल्याला याच्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची. तुम्ही सर्दी झाली ना की ही भाजी खायची करून. झणझणीत भाजी एकदम. तुमची सर्दी शेंगामुळे पण छान होते. आणि अगदी गोळ्या बनवायची. गोळ्या म्हणजे आपला वरण आम्ही गोळ्या बोलतो असं. हे बघा, मी बनवलंय बघा, शेंगावडी भाजी आणि असं. थांब रियांची बाजूला कमी दिसते माहिती नाही. हे बघा, हे असं असं गोडं. वेळेला आम्ही गोडं वरण बोलतो, गोडी डाळ बोलतो. हे बघा, आपल्याला असं चांगलं हे चांगलं मिक्स करून ठेवायचं. सगळ्यात शेंगा धुवून घातले. अगं मिक्स करते का त्याच्या मसाल्यामध्ये वेड्याची. आता आपल्याला याच्या झाकणावर मी पाणी ठेवते, कारण की मी गरम पाणी केलं नाही. त्या झाकणावर गरम पाणी झालं की आपल्याला तेच पाणी त्याच्यात ओतायचंय. तोपर्यंत पाणी ओतायचं नाही. तोपर्यंत आपल्या तेलामध्ये चांगली हे पण होते. तोपर्यंत आपण थांबायचं. थोडंसं गरम व्हायला पाहिजे. एकदम थंड पाणी कधी घालायचं नाही. मी थोडं गरम पाणी करते आणि मी त्याच्यात ओतते. हे बघा, आता हे थोडं गरम पाणी झालंय. ह्याच्यावर ते मी हे गरम पाणी घालते मी ह्याच्यात. हे बघा,
तर चांगलं घालायचं पाणी. रस्सा आपला झाला पाहिजे ना, आपला रस्सा झाला पाहिजे म्हणून पाणी घालायचं आहे बघा. असं पाणी घालायचं. गरम पाणी घातलं ना जरा की पटकन होते भाजी. अशी रस्सा भाजी. आता मी हे मसाल्याचं भांडं होतं म्हणून मी याचा धुवून घालते. ह्याला मसाला खूप लागलेलाच होता म्हणून मी याचा वरून हे धुवून घालते मग भांडं. आता चांगले याला 15 मीठ घालायचं आणि 15 ते 15 मिनटं तरी चांगली गॅसवर शिजायला द्यायची. तर मी मीठ घालते त्याच्यामध्ये. हां, मी मीठ घेतलं नाही आणि घालते. खूप हा रस्सा एवढा टेस्टी लागतो ना की असं करून बघा. साधा आणि सोपा, जास्त खर्च पण नाही त्याला. चांगलं मीठ घातल्यानंतर चांगला हा रस्सा हलवायचा आहे. आणि तुम्हाला असं वाटलं की पाणी कमी आहे तर परत आपल्या ताटात ठेवायचं आहे पाणी ताटामध्ये आणि घालायचं पाहिजे चांगलं शिजेपर्यंत. पण मीडियम गॅसवर, फुल गॅसवर नाही शिजवायची ती, तर पाणी सगळं आटून जाईल. आता मी 15 मिनटं अशीच ठेवते चांगली शिजेपर्यंत. चला, तर आपण आता आपली भाजी बघूया. भाजीला हिला बारीक गॅसवर शिजायला द्यायचं. हे बघा, मी बघितलं मध्ये मध्ये एक दोनदा आपण असा खोलून बघायची की कशी झाली भाजी ती. असा हा रस्सा आहे ना खूप छान लागतो. आणि याच्याबरोबर अशी असं आम्ही गोळडाळ बोलतो ते असं चांगलं गोळडाळ करायची, वरण करायचं असं फिक्क. आणि ही भाजी रस्सेवाली एवढं छान आज जेवण होतं ना. असं आमची एक हेच आहे. तुम्हाला मी माझी भाजी दाखवते. अशी त्याचा रस्सा ठेवायचा आणि आता थंडाला हा जरा घट्ट होणार, असाच राहणार नाही. ही बघा अशी एकदम छानपैकी झालेली आहे. याला हा काय बोलतात, त्याला आम्ही शेंगा बोलतो. शेंगलाच्या शेंगा बटाट्याची भाजी. अशी तुम्ही सर्दी पाऊस पडल्यानंतर चांगली भरपूर करायची ही भाजी. कारण की आपल्याला सर्दी आली ना तरी ही भाजी खाल्लात ना किंवा हा रस्सा प्यायलात ना तर आपली सर्दी निघून जाते. तुम्ही बघा एकदा ट्राय करून. मी त्यातच ओतते आता आणि याला वरून कोथिंबीर टाकते. कशी वाटली माझी भाजी मला सांगा कमेंटमध्ये. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आपली भाजी झालेली आहे. इकडे डाळ झालेली आहे, गोल डाळ. ही बघा, ही अशी मी गोल डाळ केलेली आहे ह्या भाजीबरोबर. अशी करा. असा हा मेनू एकदम व्हेज हे. चला, बाय बाय. कशी आली तर मला सांगा. सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि काय कमेंट असेल तर सांगा. चला, बाय बाय.